माणुसकी म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू स्वतःच्या डोळ्यात अनुभवणं। ती केवळ शब्द नसून जगण्याची पद्धत आहे। गरजूला अन्न देणं, थकलेल्या माणसाला आधार देणं किंवा निराश व्यक्तीला आशेची ज्योत दाखवणं, ही खरी मानवता आहे। माणुसकी आहे म्हणून अजून माणूस पण टिकून आहे। मित्रांनो, धर्म, जात, पद हे माणसाच्या ओळखीचे भाग असतील, पण माणुसकीच त्याच्या अस्तित्वाचा खरा आत्मा आहे। जेव्हा कोणीही नसतं तेव्हा तुमचा मदतीचा हातच कोणाचं जीवन बदलू शकतो। ही कृती लहान असो की मोठी, तिचा परिणाम मात्र खोलवर असतो। मित्रांनो, सहाय्य करणाऱ्या हातांना देवाचं रूप मानलं जातं, कारण ते अपेक्षा न ठेवता फक्त देणं जाणतात। समाज बदलण्यासाठी मोठ्या योजना लागत नाहीत, लागतो एक संवेदनशील हृदय, जो दुसऱ्याच्या वेदनांना स्वतःच्या भावनांनी उत्तर देतो, तो खरा माणूस। मित्रांनो, माणुसकी ही कुठल्याही पुस्तकात शिकवली जात नाही, ती अनुभवातून उमजते। जेव्हा एखादी वृद्ध व्यक्ती बसायला जागा मागते, अनोळखी रिक्षावाला थांबून मदत करतो, तेव्हा कळतं माणुसकी अजूनही जिवंत आहे। तिला फक्त जगायला संधी हवी असते। मित्रांनो, शिक्षणाने बुद्धी मिळते, पण माणुसकीने जीवनाला अर्थ मिळतो। खूप ज्ञानी होणं महत्त्वाचं नाही, पण दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं हेच खऱ्या शिक्षणाचं लक्षण आहे। प्रत्येक कृतीत माणुसकी दिसली पाहिजे, कारण शेवटी तीच आपली खरी ओळख बनवते। मित्रांनो, एखाद्याच्या आयुष्यात जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा एक मदतीचा हात त्यासाठी देवासारखा वाटतो। ही मदत आर्थिक असो वा मानसिक, ती त्या क्षणी एखाद्याचं जीवन वाचवू शकते। माणुसकी म्हणजे संधी नसताना सुद्धा मदत करायची तयारी ठेवणं। मित्रांनो, माणसाने किती कमावलं हे महत्त्वाचं नाही, पण त्याने किती जणांना साथ दिली हे खूप महत्त्वाचं आहे। जगात लाखो यशस्वी लोक आहेत, पण फार थोडेच असे आहेत जे दुसऱ्यांचं यश पाहून आनंदी होतात। हीच खरी माणुसकी। मित्रांनो, माणुसकी म्हणजे दुसऱ्याच्या सुखात सामील होणं आणि दुःखात आधार देणं। आजच्या स्वार्थी जगात जिथे प्रत्येक जण स्वतःसाठी धावतोय, तिथे एखादा थांबून दुसऱ्याला हात देतो, तिथे खरा देव असतो। समाज अशाच लोकांमुळे सुंदर वाटतो। मित्रांनो, मानवता म्हणजे सगळ्यांना आपलं मानणं, फक्त नावापुरती मदत नव्हे, तर मनापासून केलेली सेवा। आपल्याला जे मिळालं त्याचा काही हिस्सा इतरांना द्यायला शिकूया। गरीबाला जेवण, अनाथाला मिठी, थकलेल्या माणसाला एक शब्द, हेच खरी समाजसेवा आहे। मित्रांनो, आपल्या हसण्यामागे कोणाचं दुःख लपलेलं नको, पण आपल्या कृतीमुळे कोणाचं दुःख कमी झालं पाहिजे। जगात लाखो चेहऱ्यांवर हसू फुलवणं हाच माणसाचा मोठेपणा आहे। हसवा, आधार द्या आणि माणुसकी जगवा। मित्रांनो, जर तुम्ही खरोखर मोठं बनायचं ठरवलं असेल, दुसऱ्यांना मोठं करणं शिका। यशस्वी होणं जितकं महत्त्वाचं आहे, त्याहून जास्त गरज आहे दुसऱ्याला आधार देण्याची। मानवता हीच जग बदलणारी शक्ती आहे। मित्रांनो, प्रत्येक हातात शक्ती असते, कुणाला ढकलायला किंवा उचलायला। तुमचा निर्णय ठरवतो की तुम्ही कोण आहात। माणुसकी म्हणजे दुसऱ्याला पुढे नेण्याची ताकद असलेली कृती। ती करायला पैसा लागत नाही, लागतो फक्त संवेदनशील हृदय। मित्रांनो, माणसाचे खरे सौंदर्य त्याच्या चेहऱ्यावर नाही, तर त्याच्या कृतीमध्ये दिसतं। जेव्हा एखादा अंध व्यक्ती रस्ता ओलांडतो आणि कोणीतरी हात पुढे करतो, तिथे सौंदर्य सापडतं। हीच मानवतेची खरी ओळख आहे। मित्रांनो, माणुसकी नसेल तर प्रगती व्यर्थ आहे। विज्ञानाने आपल्याला चंद्रावर नेलं, पण माणुसकीच आपल्याला माणसामध्ये ठेवते। तंत्रज्ञान वाढतंय, पण आपली संवेदनशीलता कमी होत चालली आहे। हीच वेळ आहे माणुसकी परत जागवण्याची। मित्रांनो, दिवसाच्या शेवटी किती कमावलं याचं मोजमाप नको, तर किती जणांना मदतीचा हात दिला ते पहा। तुमच्या कृती कोणाच्या आठवणीत राहतात, हेच खऱ्या अर्थानं तुमचं आयुष्य परिभाषित करतं। माणुसकी जगवा, म्हणूनच आपण माणूस आहोत। मित्रांनो, ही 15 वाक्य फक्त शब्द नव्हती, त्या प्रत्येक ओळीने माणुसकीचं प्रतिबिंब दाखवलं। आज जरी जग स्पर्धेच्या वेगात धावत असेल, तरी थांबून एखाद्याला दिलेली साथ हीच खरी देवाची सेवा आहे। लक्षात ठेवा, माणूस पण टिकवून ठेवलं तरच माणुसकी जगेल। जर या विचाराने तुमचं मन हलवलं असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून ही माणुसकी अजून कुणाच्या हृदयात पोहोचेल। लाईक करा, कमेंटमध्ये माणुसकी जिवंत आहे लिहा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।